सणवार असो किंवा पाहुणचार, पुरी ही रेसिपी जी आहे ती आपण व्हेज, नॉन-व्हेज, बासुंदी, श्रीखंड या पदार्थांबरोबर खायला बनवत असतो. पण ह्याच पुऱ्या जर तेलकट झाल्या, फुगलेल्या नसल्या की चवीला चांगल्या लागत नाहीत किंवा खायला चांगली मजा येत नाही. तर परफेक्ट पुरी कशी बनवायची, ती जास्त वेळ छान टम्म फुगलेली राहावी यासाठी काय करायचं? तर यांसारख्या भरपूर उपयोगी टिप्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पीठ मळण्यासाठी एक मोठं आणि खोलगट आकाराचं भांडं निवडावं. हे मी नवशिक्यांसाठी सांगते आहे. त्यामुळे काय होतं, पीठ व्यवस्थित मळलं जातं, अजिबात बाहेर सांडत नाही. त्यानंतर इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी बारीक रवा मी घेतलेला आहे. तर पुरीमध्ये रवा वापरल्याने पुऱ्या छान खुसखुशीत तयार होतात. जास्त वेळ टम्म फुगलेल्या राहतात. त्यामुळे बारीक रवा वापरायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सिक्रेट पदार्थ जो आहे तो आहे 1 टेबलस्पून साखर घालायची आहे. साखरेमुळे पुरीला छान रंग येतो आणि 1 टेबलस्पून ओवा इथे मी घालत आहे. तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातला तरी चालेल, पण ओवा घातल्याने पण पुऱ्या छान लागतात चवीला, म्हणून मी घालते आहे. ऑप्शनल आहे. सो ओवा जो आहे चांगला हातावर चुरून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. त्यानंतर 1 टेबलस्पून तेल यामध्ये घालायचे, जेणेकरून आपल्या पुऱ्या वातड होत नाहीत, नरम राहतात. आणि तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता. आणि आता हे सगळं साहित्य पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालून हे पीठ मळायचं आहे. पाण्याचा देखील वापर करताना एकदम अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे. आणि पुरीसाठीचं जे पीठ असतं ते घट्टसर मळायचं असतं. चपातीचं पीठ कसं आपण एकदम सॉफ्ट नरम मळतो तसं मळायचं नाही, घट्ट पीठ मळायचं आहे. तर पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ मळण्यासाठी अगदी थंड नॉर्मल पाणी वापरलेलं आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊयात. तर इथे मी पुऱ्या ज्या आहेत जास्त प्रमाणात करते आहे. अगदी 6 ते 7 लोकांसाठी बनवत आहे. त्यामुळे मी मोठ्या वाटीचा वापर केला. तुमचं जेवढं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही वाटी छोटी देखील वापरू शकता. आणि त्यानुसार 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा तुम्हाला इथे वापरायचा आहे. तर हे पीठ मळण्यासाठी ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने 1 वाटी आणि वरती अगदी 1-2 टेबलस्पून पाणी मला लागलेलं आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळायचंय. जास्त मुठा वगैरे त्याला देत बसायचं नाहीये. तर पिठाचा असा गोळा करून घ्यायचा. त्यानंतर त्याला वरती पाण्याचा हात लावून अगदी 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवायचे, मुरायला ठेवायचे. कारण आपण यामध्ये रवा घातलाय, तर रव्याची कणी छान अशी मऊ झाली पाहिजे. तोपर्यंत तरी याला आराम आपण दिला पाहिजे, म्हणजे पुऱ्या देखील आपल्या छान सॉफ्ट तयार होतील. तर 25 मिनिटं हे साईडला ठेवून देऊया. तर बरोबर 20-25 मिनिटानंतर इथे आता मी गॅस सुरू करते आहे आणि तेल तापायला ठेवते आहे पुऱ्या तळण्यासाठी. तर गॅसची जी मोठी शेगडी असते त्या शेगडीवरती अगदी मध्यम आचेवर तेल तापायला ठेवायचं. आणि इथे बघू शकता 25 मिनिटामध्ये आपलं पीठ छान मुरलेलं आहे. हवं तर तेलाचा हात घेऊन तुम्ही याला थोडंसं मळून घेऊ शकता, पण मी तसं काही करत नाही. पीठ अगदी पाण्याचा हात लावून आपण ठेवलं ना की सॉफ्ट राहतं. आणि आता याचे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे. तर मी काय करते, सुरुवातीला 5 ते 6 पिठाचे गोळे करून घेते. पिठाचा गोळा करताना महत्त्वाची टिप, त्याला अजिबात चिरा नसल्या पाहिजे. अशा पद्धतीचा पिठाचा गोळा आपला असला पाहिजे, जेणेकरून मग पुरी पण एकसारखी येते, तिला कुठे मध्ये चिरा नसतात. तर मग अशी पुरी तेलामध्ये टाकली आणि फुगली की अजिबात ती चिरत नाही, त्यामध्ये आतमध्ये तेल घुसत नाही आणि मग ती तेलकट होत नाही. त्यामुळे ही काळजी घ्यावी. पिठाचे गोळे व्यवस्थित करावेत. तर मी नेहमी पुऱ्या करताना तेल गरम करायला ठेवलं की अगदी 4 ते 5 पिठाचे गोळे करून घ्यायचे. 4 ते 5 पुऱ्या ज्या आहेत तयार करून घ्यायच्या आणि मग तळायला सुरुवात करायच्या. कारण मग काय होतं, ते आपल्या 4 पुऱ्या तळेपर्यंत दुसऱ्या 3-4 अजून आपल्या लाटून तयार होतात. यामुळे गॅप पडत नाही आणि एकसारख्या पुऱ्या तळल्या जातात. त्याचबरोबर पीठ जे आहे झाकून ठेवायचं, म्हणजे त्यावर पापडी तयार होत नाही आणि पीठ कोरडं होत नाही. आणि पुरी लाटण्यासाठी नेहमी तेलाचाच वापर करावा. अजिबात पिठाने पुऱ्या लाटायच्या नाही. त्यामुळे काय होतं, तेल खराब होतं आणि पुरीचा रंगही खराब होतो. तर इथे अगदी तेलाचा हात पोळपाटाला आणि लाटण्याला लावून घ्यायचा आणि एकदम हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीने पुरी छोटी मोठी बनवू शकता. फक्त पुरी जी आहे थोडीशी जाडसर बनवावी, जास्त पातळ बनवू नये. जास्त पातळ पुरी ही वातड होण्याची शक्यता असते. त्यानंतर तेल मध्यम स्वरूपाचं गरम असलं की पुरी तेलामध्ये सोडली की लगेच गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. त्यामुळे काय होतं, पुरी फुगायला लगेच मदत मिळते. आच मोठी असल्या कारणाने लगेच
पुरीला पापुद्रा सुटतो. तर ही ट्रिक नक्की करून पहा आणि पुरी फुगली की लगेच गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. पुरी सगळ्या बाजूने छान तळली गेली पाहिजे. त्यामुळे काय करायचं, कडेने थोडीशी पुरी जी आहे झाऱ्याच्या साहाय्याने थोडीशी तेलामध्ये दाबायची आहे. म्हणजे सर्व बाजूने ती छान तळल्या जाते, अजिबात कच्ची वगैरे राहत नाही. तर बघू शकता मस्त अशी पुरी तळल्या गेलेली आहे. अजिबात तेलकट ह्या पुऱ्या होत नाही आणि ह्या पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात. तर मी सांगितलेली ही ट्रिक नक्की वापरा. पुरी तेलामध्ये टाकली की लगेच गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. खालनं जास्त आज मिळाल्या लगेच पुरी फुगते. त्यावर तेल वगैरे लोटण्याची काही गरज नाही. आपोआप पुरी फुगते आणि मस्त अशी दुसऱ्या बाजूने पलटी केली की लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आहे. कडेने देखील पुरी छान अशी हलकीशी दाबून घ्यायची, म्हणजे सगळ्या बाजूने सारखी तळल्या जाते. काय होतं, पुरी फुगते आणि जो तिचा गोलाकार भाग असतो ना, तो वरच्या दिशेने उंचावला जातो. त्यामुळे तो व्यवस्थित तळला जात नाही. तर तो थोडासा दाबून तळून घ्यायचा. तर पुरीचं पीठ आपलं व्यवस्थित मळलेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? तर पुरी लाटून झाली आणि ती उचलली की तिचा आकार अजिबात बदलला नाही पाहिजे. छान ती गोल असली पाहिजे. म्हणजे तुमचं पीठ अगदी परफेक्ट मळलेलं आहे आणि परफेक्ट तुमची पुरी होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या मस्त अशा टम्म फुगणाऱ्या आणि कमी तेलकट बनवू शकता. पुऱ्या ह्या तुम्ही जर अशा सेपरेट ठेवल्या ना, की त्या छान आणि जास्त वेळ फुगलेल्या राहतात. पण तुम्ही एकावर एक ठेवल्या तर मग त्यातली हवा जाऊन त्या चपट्या होणारच आहेत. पण तुम्ही अशा वेगवेगळ्या ठेवल्या तर त्या नक्कीच जास्त वेळ फुगलेल्या राहतात. त्याचबरोबर पुरी तळून झाली की लगेचच ती एका पांढऱ्या कागदावर ठेवावी. टिश्यू पेपरऐवजी पांढऱ्या कागदाचा वापर करावा. पांढरा कागद तेल शोषून घेतो. टिश्यू पेपरला कधी-कधी पुऱ्या चिकटल्या जातात. त्यांचा पापुद्रा त्याला चिकटून बसतो. त्यामुळे कागदाचा वापर करावा. त्याचबरोबर पुऱ्या थंड झाल्या की एखाद्या डब्यामध्ये ठेवताना खाली देखील एक कागद ठेवावा. त्यानंतर त्यावर एकावर एक पुऱ्या ठेवून वरती देखील कागद ठेवून मग झाकण लावावं. अशा पद्धतीने पुऱ्या जास्त वेळ सॉफ्ट राहतात. तर एकटीने पुऱ्या बनवत असाल, एक-एक पुरी लाटायचा कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने थोडीशी जाडसर मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि तिला 2 कट लावायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे एकाच वेळी तुमच्या 4 पुऱ्या तयार होतील. आकार त्याचा त्रिकोणी राहील, पण पुरी छान टम्म फुगेल आणि अगदी गोलपुरी जशी दिसते, जशी होते तशीच ती होते. पण तुम्हाला जर आवडत असेल, तर तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरू शकता. तर आधी सांगितलेली तीच प्रोसेस वापरायची आहे. पुरी तेलात सोडली की गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. पुरी छान फुगली की गॅसची फ्लेम कमी करून पुरी छान अशी तळून घ्यायची आहे. मोठी चपाती लाटून कटरने कट केल्यावर पण आपल्याला राहिलेलं शिल्लक पीठ गोळा करून त्याची पुरी लाटावी लागते. पण या प्रोसेसमध्ये मात्र तसं करावं लागत नाही. लगेच पीठ संपतं आणि पुऱ्या तयार होतात. तर त्रिकोणी बनवा किंवा गोल बनवा. तुम्हाला जशा बनवायच्या तशा तुम्ही बनवू शकता. पण ह्या टिप्स जर तुम्हाला खरंच उपयोगाच्या वाटल्या तर नक्की वापरात घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच माहितीपूर्ण महत्त्वाचा वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकन देखील प्रेस करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.